नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. फडणवीसांचा एक निर्णय आणि राष्ट्रवादीला हक्काच्या पालकमंत्री पदावर सोडावे लागले पाणी. भाजप शिवसेनेला लॉटरी. नाशिक जिल्ह्यात 15 पैकी सर्वाधिक 7 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आहेत. नाशिकच्या पालकमंत्री पदावर ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचं माजी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील इच्छुक होते. त्यासाठी उघडपणे आणि पडद्यामागून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. मात्र हे डावपेच यशस्वी झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना मोठा धक्का मानला जातो. नाशिक आणि रायगड यामध्ये राजकीय अंडरस्टँडिंग आणि अडजस्टमेंट या दोन्ही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळाच्या आधारे आपला अधिकार सांगितला. आता मात्र सर्वाधिक आमदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला हक्काच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडावे लागले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे गेले. गेल्या काही दिवसापासून या पक्षात विसंवाद असल्याचे लपून राहिलं नव्हतं. ज्येष्ठ मंत्र्यांमध्येच समन्वयाचा अभाव असल्याने त्यांची राजकीय संधी महायुतीच्या नेत्यांनी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडचा कारभार एकनाथ शिंदे यांचा विश्वासू गोगावले यांच्याकडे सोपवला. त्याच वेळेस विविध आरोप आणि टीका होत असताना गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचा कारभार देण्यात आला आहे. आम्ही सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सूचक मानला जातो. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या नियुक्तीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची अर्थ खात्यापाठोपाठ हक्काच्या पालकमंत्री पदासाठी राजकीय सेटबॅक मानला जातो.